भिंतीवरील घड्याळ ठरवते तुमचे नशीब. या चुका टाळा. नमस्कार मित्रांनो. घड्याळ सर्वसामान्यपणे वेळ बघण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पण सध्या घड्याळ म्हणजे स्टेटस सिम्बॉल म्हणलेले आहे. जे घड्याळ तुम्ही हातावर बांधता त्याचा संबंध पूर्णपणे ग्रहांसोबत असतो. अगदी घरात भिंतीवर जे घड्याळ टांगलेलं असतं त्याची दिशा आणि त्याचा आकार यावर सुद्धा घरातील सकारात्मक ऊर्जा अवलंबून असते. घड्याळासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या नक्की लक्षात ठेवायला हव्यात. प्रत्येकाच्या घरात घड्याळ हे असतंच. तर चला जाणून घेऊया भिंतीवरील घड्याळ आणि तुमचं नशिबाचं कनेक्शन नक्की काय आहे. त्याआधी चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि श्री स्वामी समर्थ यांचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यात भिंतीवर लावलेले घड्याळ ही महत्त्वाची भूमिका आपल्या आयुष्यात बजावत असते. कशी काय, तुम्हाला हा प्रश्न विचारत असणारच. तर योग्य दिशा आणि योग्य आकाराचे घड्याळ घरात सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि सुख समृद्धी आणण्यास मदत करत असते असे मानले जाते. त्यामुळे घड्याळ लावताना काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे घड्याळाचा आकार हा का महत्त्वाचा आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर ज्योतिषशास्त्रानुसार घड्याळाचा आकार घरातील ऊर्जेवर प्रभाव टाकत असतो. त्यामुळे गोल, अंडाकृती, अष्टकोनी किंवा षटकोनी घड्याळ हे शुभ मानले जाते. घड्याळाच्या आपण दुकानात जातो, त्यामध्ये आपण बघतो की घड्याळाचे वेगवेगळे आकार असतात. काही घड्याळांना आकारच नसतो, म्हणजे नुसते काटे असतात, बाहेरून त्याला कवचच नसतं. तर हे आकार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि घरातील आनंद आणि समृद्धी वाढवतात. कोणते आकार? तर गोल, अंडाकृती, अष्टकोनी आणि षटकोनी आकाराचे घड्याळ. तर आता आपल्याला बघायचं आहे की कोणत्या दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जाते. मित्रांनो, आपण घड्याळ आपल्या घरात लावतो, तर त्यासाठी दिशासुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आपण जी भिंत आपल्याला चांगली वाटते त्याला कुठे पण आपण लावून टाकतो घड्याळ, पण असं करू नका. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की दक्षिण दिशेला घड्याळ लावणे हे अत्यंत अशुभ आहे. जर कोणाचं घड्याळ दक्षिण दिशेला असेल तर ते आत्ताच चेंज करा. तर दक्षिण दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावल्यामुळे चंद्र, गुरु आणि शुक्र ग्रह दुर्बळ होतात असे मानले जाते. यामुळे मन अस्वस्थ राहणे, नकारात्मक विचारांची वाढ होणे, घरात मतभेद राहणे, तसेच काम पूर्ण करताना समस्या येऊ शकतात. अशा नवीन गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते. कधी जर तुम्ही दक्षिणेला घड्याळ लावलं असेल तर ते घड्याळ आत्ताच काढून टाका. दुसरं म्हणजे पश्चिम दिशेला घड्याळ लावणे नुकसानकारक असते. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यास शुक्र ग्रह, सूर्य आणि बुध ग्रह हे कमकुवत होतात आणि त्यामुळे पती पत्नीमधील तणाव वाढू शकतो. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेदाची शक्यता वाढते किंवा मुलांचे अभ्यासात लक्षसुद्धा कमी होते. तर मित्रांनो, दक्षिण आणि पश्चिम दिशा टाळायचं आहे. अजून एक दिशा, पूर्व दिशा. पूर्व दिशेला घड्याळ लावणे हे अत्यंत शुभ आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं शिकलो की दक्षिण आणि पश्चिम दिशा सोडून आपल्याला पूर्व दिशा आणि उत्तर दिशेला घड्याळ लावायचं आहे. तर पूर्व दिशेला घड्याळ लावण्याने काय संकेत होतात? तर पूर्व दिशा ही
मंगळ ग्रहाची आहे आणि मंगळ गुरु आणि शनी यांना मजबूत करते. त्यामुळे नोकरी, व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभासह घरात शांतता आणि सकारात्मकता वाढवण्यास मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे उत्तर दिशा. तर उत्तर दिशेलाही घड्याळ लावणं शुभ आहे. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यामुळे सूर्य, राहू आणि शनी यांचा सकारात्मक प्रभाव वाढतो आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी यश, आर्थिक स्थिती मजबूत तसेच कुटुंबामध्ये आनंद आणि सुख समाधान वाढते. तर मित्रांनो, उत्तर आणि पूर्व या 2 दिशेला तुम्ही घड्याळ लावायचं आहे. जर तुमच्या घरात दक्षिण आणि पश्चिम दिशेला जर तुम्हाला घड्याळ दिसत असेल तर ते आत्ताच काढून टाका आणि पूर्व आणि उत्तर दिशेला लावा आणि तुम्ही स्वतः फरक जाणवून घ्या की आपल्या घड्याळाची दिशा आपल्या घरात चेंज केल्यामुळे आपल्या घरात थोडं वातावरण चेंज आहे का, प्रगती होते का, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता आपण बघणार आहोत की घड्याळ हे कुठे लावायचं नाही. तर मित्रांनो, बहुतेक ठिकाणी घड्याळ आपण कुठे पण लावतो, म्हणजे टी व्ही, फ्रीज आणि दरवाजा यांच्यावर घड्याळ लावायचं नाही आहे. तर दरवाजाच्या समोर किंवा खिडकीवर देखील घड्याळ लावणे योग्य नाही. त्यामुळे संवाद कमी होतो, तसेच कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, तसेच फसवणुकीची शक्यता वाढते आणि नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो असे म्हणतात. तर घड्याळाची वेळ सेट करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे? तर अनेक जणांना सवय असते की घड्याळाची वेळ पुढे करून ठेवायची. खूप लोकांना सवय आहे. तर त्यासाठी तुम्ही 2 किंवा 10 मिनिटांसारख्या समसंख्येत वेळ पुढे करून ठेवा. किती? 2 किंवा 10 मिनिटं, म्हणजे समसंख्या, विषमसंख्या नाही, समसंख्या. आणि 5 किंवा 15 मिनिटे पुढे ठेवणे शुभ मानले जाते. खूप लोक तर 1 तास, अर्धा तास ठेवतात पुढे. असं नाही करायचे. 5 किंवा 15 मिनटं, 15 मिनटाच्या आतमध्ये तुम्ही घड्याळ पुढे ठेवू शकता. तर मित्रांनो, घड्याळाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी अजूनसुद्धा आहेत. तर काय? विचित्र आकाराचे घड्याळ भिंतीवर लावायचं नाही आहे. हल्लीच्या दुकानात आपण बघतो की असे वेगवेगळे हातावर वगैरे हाताच्या आकाराचे घड्याळ वगैरे असतात, वेगवेगळ्या शेपमध्ये असतात. तर ते कृपया करून शोसाठी आपल्याला दिसायला चांगलं दिसतं, पण त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. तर भिंतीवरील घड्याळ जेवढे साधे आणि सुटसुटीत असेल तेवढं चांगलं आहे. सफेद रंगाचे डायल किंवा आणि काळे नंबर तरी अधिक उत्तम असे मानलं जातं. घरात भरभराट आणि आर्थिक प्रगती जर तुम्हाला खरंच हवी असेल तर उत्तर दिशेला चौकोनी घड्याळ लावा. भिंतीवरील घड्याळ तुम्ही कोणालाही भेट म्हणून देऊ शकता, तसेच भेट म्हणून घेऊ देखील शकता. तर घड्याळ देणं आणि घेणं यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. फक्त मित्रांनो, घड्याळ लावायची भिंत ही दक्षिण आणि पश्चिम ही नसायला पाहिजे. पूर्व आणि उत्तर दिशा अतिशय उत्तम. तसेच साधे घड्याळ आणि सुटसुटीत घड्याळ तुम्ही भिंतीवर लावा. वेगवेगळ्या आकाराचे वाकडे तिकडे घड्याळ असं लावू नका. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार हे टिप्स आहेत जे तुमच्या आयुष्यात खूप फरक आणतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अजून तुम्हाला जर घड्याळाबद्दल काही शंका असतील, काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. अजून जर वास्तुशास्त्राबद्दल अजून नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुमच्या चॅनलवर ऑटोमॅटिक माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला शो होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.